तुमच्या समोर एवढा जिवंत धैर्य उभा आहे, हो त्याच्या डोळ्यातला खरेपणा बघायचा सोडून तुम्ही त्या खोट्या पुराव्यांवर विश्वास ठेवून मला सोडून जायला निघालात. ह्याला खरं प्रेम म्हणता तुम्ही? नाही जर म्हणत असाल नसावी तर सॉरी. खरं प्रेम नाहीये, दिखावा आहे. समोरचा माणूस काय दगडाचा नाहीये, त्याला सुद्धा मन आहे. सॉरी धैर्य. धैर्य खरंच सॉरी. खरंच सॉरी. म्हणजे धैर्य मी काय मुद्दाम नाही केलं सगळं. तुमचं मन दुखवण्याचा हेतू नव्हता माझा, खरं सांगतेय. पण माझ्या डोळ्यासमोर जे काही घडत गेलं दिसत गेलं मी त्याच्यावरच विश्वास ठेवला. मला काहीच कळत नव्हतं काय खरंय काय खोटंय. खूप गोंधळ चालू होता मनात. अहो ते फोटोज ते अग्रीमेंट सगळं खरं वाटत होतं. खरंच सॉरी धैर्य. मला माहिती की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण मग हे सगळं तुम्ही नाही केलं तर मग कोणी केलंय? कोण आहे की ज्याला आपलं सुख बघवतच नाहीये? कोणी केलं असेल हे सगळं? हे आमच्याकडे काय बघतोयस रे? सगळी लढतरी करणार हा आणि खापर आमच्यावर फोडणार काय? हा तू तुझे प्यादे आणणार, त्यांना पैसे चालवून काहीतरी सांगायला लावणार आणि त्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. ए चल. या सावीचा का नाही तुझ्यावर असेल आंधळा विश्वास, आमचा काळी मात्र विश्वास नाहीये. हे अग्रीमेंट तुझ्या मामाच्या मध्ये झालं होतं का? तर मग आत्ताच्या आत्ता मामाला इथे बोलवू आणि खरं खोटं काय ना ते सगळ्यांच्या समोर होऊन जाऊ दे. त्याच मामालाच बोलवतो. मामा ए बाबा बोल मामा.
हे मामा, तू आता आलायस ना? आता का नाही जे काय खरं आणि काय खोटं नाही ते सगळ्यांना कळून देत. सांग सावीला. कसं त्या धैर्याने तुझ्या पोरीच्या आयुष्यासोबत जुगार खेळलाय सांग तिला. सांग की त्या धैर्याचं काम झाल्याच्या नंतर आज धैर्य या सावीला सोडून या इरासोबत लग्न करणार आहे. सांग. आणि त्या अग्रीमेंटवरची सही त्या माणसानं नाही तर या धैर्याने केलेली आहे. सगळं सांग. बोल. बोल मामा. मामा आज काय खरं काय खोटं ना ते सगळं होऊन जाऊ दे एकदा. सगळ्यांना कळू दे. सांग. मामा, तू इथं काय करतोयस? काय झालं रे? मामाला बघून शॉक लागला. तुझं सोंग उघडं पडल. या बिचारानं टरकली काय तुझी? एक मिनिट भास्कर भाऊजी. मामा, काय हे सगळं? ही तुमची सही आहे ना? मामा, तुम्ही तरी खरं सांगा, हे अग्रीमेंट तुम्ही आणि धैर्याने मिळून केलं होतं? मामा, तुम्ही तरी खरं सांगा की काय हे सगळं? धैर्य, हा विषय काय आहे? याच्यावर माझी सही कशी आली? हे मामा, हे कसली पलटी खातोस रे तू? हे बघ की नीट बघ. हे तुम्ही दोघांनी मिळूनच तयार केलंय ना?
ए मामा, आपण पहिलेलो तेव्हा तू सांगितलं होतं मला. ए मामा, आपण पहिलेलो तेव्हा तू आम्हा दोघांना सांगितलं होतं ना याच्याबद्दल. मामा, आत्ता पलटी मारू नको. खरं खरं सांग प्लीज, खरं खरं सांग. भास्कर, अरे काय बोलतोयस? तुझं तुला ते कळतंय का? हा, डोकं ठेवणार आहे का? अरे एका मुलीचा बाप आहे मी. कुठला बाप स्वतःच्या पोरीचं असं आयुष्याचं अग्रीमेंट करेल का? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आणि हे बघ, हे कसलं अग्रीमेंट आहे मला काहीच माहित नाही. आणि माझ्यात आणि धैर्यमध्ये कुठलंही करारपत्र झालेलं नाही. कसला खोटा बोलतोस रे माझा? हे दादा पक्की रे, खोटे बोलतोय, खोटे बोलतोय. मामा, इरानं सगळं खरं खरं सांगितलंय. तिचं धैर्यावर प्रेम आहे सांगितलंय. तुझा प्लॅन ना आता गुंडाळलाय म्हणून खरं खरं सांगा मामा. मामा बस झालं भास्कर भाऊजी. बस झालं. अहो अजून किती आमच्या मध्ये मध्ये करणार आहात? आमचं नातं तोडायचा प्रयत्न केला, एवढं बास नाहीये का तुमच्यासाठी? सावी, आत्ता कुठं मुद्द्याचं बोललाय तुम्ही? खरं तर मला हे तुम्हाला कधीच कळू द्यायचं नव्हतं. पण आज तुम्हाला हे कळणं लय गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी तुम्हाला कोणीतरी पैशांसाठी किडनॅप केलं होतं. हे दुसरं कोणी नव्हतं. माझे हे दोन भाऊ भास्कर आणि विलास हेच होते. त्यांच्या नावावर कुठली केस होऊ नये म्हणून मी पोलिसात गेलो नाही. सावी, तुम्ही या घरात जेव्हापासून माझी बायको बनून आलाय तेव्हापासून यांनी फक्त आपल्या नात्याला विरोधच केलाय. तिरस्कार केलाय तुमचा. त्यात तुम्ही नीता वहिनींची बाजू घेतली, त्यांच्यासाठी लढलात. त्यामुळं भास्करला जेलमध्ये जायला लागलं. तोच राग त्याच्या मनात वाढत गेला, म्हणूनच त्याने हे सगळं केलं. खरं सांगू साहेब, मला वाटलं होतं की तुम्हाला न सांगताही हे सगळं कळत. हुशार आहात तो. नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर संशय घेतला. खरं मला कधीच वाटलं नव्हतं सर, तुम्ही माझ्यावर, माझ्या प्रेमावर कधी डाऊट घ्याल म्हणून. आणि ते ह्या दोघांमुळे.
ह्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी असलेलं नातं तोडून मला सोडून जायला निघालात. हे धैर्य बाद झाला तुझा त्यात्तरपणा. उगाच तू किती ग्रेट आहेस हे सांगत बसू नकोस. तू किती आतल्या घाटीचा आहे ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. तू काय काय केलंयस आणि कशासाठी केलंयस ते पण चांगलंच माहिती आहे. आणि ते ना आता सगळ्यांसमोर सांगणार. अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हा दोघांना? बाद झाला हा तमाशा. अरे स्वतःला संसार करायची अक्कल नाहीये आणि भावाचा संसार मोडायला निघालाय. नक्की माझीच मुलं आहात ना तुम्ही? बस. एक शब्दही बोलायचा नाही, नाहीतर या घरात हाक लावून देईन आणि विसरून जाईन तुम्ही माझी मुलं आहात ते. धैर्य अहो नाही नाही, आता की नाही हे घर सगळं माझ्या नावावर आहे, त्यामुळे आता मी सांगेल तसंच होणार. हा, त्यामुळे तुम्ही घ्या डिझाईन करायला, काही प्रॉब्लेम नाही. नाही हो, अहो खरं तर तुम्हाला सांगू का, हे घर ना सगळं मला पाडून परतच बांधायचं होतं. पण जाऊ दे आता, आता ना आपण तात्पुरतं ह्या घराचा चेहरा मोहरा बदलून टाकूया. सगळ्यात पहिलं तर किचन करायचं बरं का. किचन कडे असं मला लय मोठं पाहिजे बघा, एकदम मोठंच्या मोठं पाहिजे. हा, आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी नवीन पाहिजेत. खट्ट पाहिजे, म्हणजे अगदी टाईल्स पासून नाही भांड्यापर्यंत सगळं मला नवीन पाहिजे. जुनं काय सुद्धा ठेवायचं नाही तिथं. आणि हॉलमध्ये असा एक मोठाचा मोठा टीव्ही लावूया. हा, आणि सगळ्यांच्या बेडरूम मध्ये एक एक मोठा मोठा एसी बसवूया. हा 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 हा, आणि आपलं बाथरूम आहे की नाही ते आपण फोडून काढूया. म्हणजे आपण एकदम मोठ्याच्या मोठं बाथरूम मागूया. हा, आणि त्याच्यात ते आंघोळीचा टब नसतो काय, तसं टब बसूया मस्तपैकी. नाही नको नको भैया, त्या टब मध्ये मीच पाय घसरून बिसरून पडली म्हणजे काय करायचं नाही का. नको नको, त्यापेक्षा एक काम करूया, आपण नुसतंच बाथरूम मोठ्याच्या मोठं करूया. हा हा, मस्तपैकी घराचा कलर बदलूया, आतनं बाहेरनं दोन्हीकडे बदलूया. असला चकाचक झाला पाहिजे ना, बघणाऱ्याचं डोळंच फिरलं पाहिजे आपलं. अहो काय करते मी, ते इंटिरियर वाले सगळं बोलतो ते का. बास कर दीपे, ही फालतूची स्वप्न बघणं बास कर आता. तुझ्या डोक्यात जे काही शिजा लागले की नाही, तसलं काही एक होणार नाहीये. भाऊनी नाईलाजाने जरी हे घर तुझ्या नावावर केलं असलं की नाही, तरी ते मुळात त्यांचं आहे आणि त्यांचंच राहणार आहे. आज तुझे काही वागलेस की नाही, त्याची बात आवडलेलं नाही मला. का बसाव, तुम्हाला कोणी विचारलंय तुम्हाला पटलंय का नाही पटलंय ते? हा, अक्कल म्हणून काय आहे का तुमच्याकडे? तुम्ही असं बोलताय वागताय ना, म्हणून नाही इलाजाने हे सगळं घर मला माझ्या नावावर करून घ्यायला लागलंय. आवाज खाली. आता हे घर माझ्या नावावर लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता इथं मला वाटेल आणि मी सांगेल तसंच होणार. तुम्हाला जर तुमच्या भाऊचे तत्व पाळायचे असतील ना, तर खुशाल पाळत बसा. पण आजपासून हे घर माझ्या नियमावर चालणार. हा, नाही करा फोन. भाऊ, अहो काय करून बसलासा तुम्ही? धैर्यसने जमिनी देता यायला पाहिजेत म्हणून तुम्ही या बाईच्या नावावर घर केलं सा?
कुठं ते धैर्य आणि कुठे ही दीपा. भाऊ, अहो तुम्ही दिलेल्या जमिनी वापरून धैर्य कष्ट करून तुमचं काम तरी पुढे नेतील. खरं ही दीपक, ही बाई घरासंग आपल्या सगळ्यासनी सुद्धा बुडायला लावल. बुडायलाच लागला असतं सगळ्यांना. तरी बरं अचानक करेक्ट टायमिंगला मला इथं बोलून घेतलं म्हणून नशीब. त्यातलं आपल्या सगळ्यांना इथं बुडायला लागला असतं. हे सगळं ना तुझ्या या मूर्ख मुलीमुळे झालंय. मग सांगत गेली होती तिकडे माझं धैर्यावर प्रेम आहे. हिने सांगितलं ना म्हणून हे प्रकरण चिघळलं. हे बघ दया, यासाठी हिला माफी नाही. त्याची शिक्षा मी तिला देणारच आहे. ते भरू दे काय, आधी माझ्या प्रश्नांची उत्तर दे. काय काय स्वप्न दाखवून माझ्या पोरगीला इथं बसवलं होतं? काय म्हणे? तर येत्या 3 दिवसात ती सावी या घरात आउट होणार. कशी आउट होणार? आता ती जाणार कशी? मला तर सगळं उलट वाटायला लागलंय. धैर्य सांगतोय त्या पोरगीला तो आउट करणार, पण ती पोरगी धैर्याच्या मनात हीन होत चालली. धैर्य, हिराचं प्रेम आहे माझ्यावर, खरे. सावी हो, माझ्या प्रेमाचं काय? कधी मला विचारलं का तू? सावी, माझं नाही येते हिरावर प्रेम. माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे सावी. म्हणून तर तुमच्यासाठी काही करायला, कुठली परीक्षा द्यायला मी तयार आहे. धैर्य आओ. सावी, खरंच मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. माझं अख्खं आयुष्य मला तुमच्या सोबत घालवायचंय सावी. पण एवढं सगळं करून सुद्धा जर हे असं घडत असलं तर कदाचित मीच कुठेतरी कमी पडतोय. इतकं सगळं झालं, मी संसार मोडून चालले होते, पण धैर्यांचं इतकं प्रेम आहे की साधे रागवले पण नाही. मी धैर्यांवर संशय नव्हता घ्यायला पाहिजे. सावी, जे झालं ते झालं, इट्स ओके. पण खरं सांगू, एक गोष्ट ना खूप मनापासून करायची. सारखा सारखा तोच विचार येतोय मला. मला असं वाटतंय की ते जमिनीचं काम थांबवावं. म्हणजे ते माझ्या नावावर करण्यासाठी जी प्रोसेस चालली ती आत्ताच्या आत्ता आपण भाऊंकडे जाऊन प्लीज थांबवायला लावू. नाही म्हणजे जोपर्यंत तुमचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास बसत नाही ना, तोपर्यंत नकोय मला ते जमीन. काहीच नकोय मला. ह्या जमिनीपेक्षा किंवा बाकी कशाही पेक्षा मला आपलं नातं जास्त महत्वाचं आहे. आपल्या नात्यातला विश्वास, प्रेम जास्त महत्वाचं आहे. मी आत्ताच भाऊंकडे जातो आणि त्यांना सांगतो की ती सगळी प्रोसेस थांबवा म्हणून. धैर्य, भाऊंचाच फोन आहे.
हा भाऊ, अहो मी तुम्हालाच फोन करणार होते. अगं हेच सांगायला फोन करत होतो मी. आपल्या त्या जमिनी ट्रान्सफर करायचे कागदपत्र आहेत की नाही, सगळी तयार झालेली आहेत. आता उद्या एकदा की ते रजिस्टर ऑफिसला सबमिट केली ना की काम होऊन जाते बघ. म्हणजे धैर्यांना उद्याच्या उद्या त्यांचं पुढचं काम करता येईल ना? होय तर. पण का ग असं काय विचारालीस? नाही नाही, अहो धैर्यांचं काम लवकर सुरू झालेलं मलाच बघायचंय म्हणून विचारत होते. होणार होणार, लवकरात लवकर सुरू होणार. तू काळजीच करू नको बघ. बाहेर ठेवू. एका बाजूला हे धैर्य, गरिबांच्या पोरी शिकून मोठ्या व्हायला पाहिजेत म्हणून दिस रात एक करायला, आणि दुसऱ्या बाजूला ही दीपी, तिला स्वतःच्या पुढं दुसरं काहीच दिसत नाही. बाकी मेले तरी दुःख नाही तिला काही. धैर्य, खरंच सॉरी, माझ्याकडनं लई मोठी चूक झाली. मी प्रॉमिस करते, मी परत कधीच संशय नाही घेणार तुमच्यावर. सावी, मी चिडलेलो नाहीये आणि प्लीज सॉरी म्हणून. सावी, तुम्ही माझ्या सोबत आहात, हीच गोष्ट पुरेशी आहे माझ्यासाठी. नाहीतर मला नाही वाटत मी तुमच्याशिवाय जगू शकलो असतो. परत असं काही बोलू नका. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. धैर्य, उद्यापासून तुमच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. तुमच्या नावावर जमिनी होणार आहे आणि तुमचं काम पण सुरू होईल. सावी, फक्त माझं स्वप्न नाही, आपलं स्वप्न, आपल्या भाऊंचं स्वप्न. खरं एक सांगू, किती काही झालं ना आयुष्यात, किती संकट आली, तर प्लीज माझ्यावरचा, माझ्या प्रेमावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कधीच नाही. आपल्या त्या जमिनी ट्रान्सफर करायचे कागदपत्र आहेत की नाही, सगळी तयार झालेली आहेत. आता उद्या एकदा की ती रजिस्टर ऑफिसला सबमिट केली ना की काम होऊन जात आहे बघ. म्हणजे धैर्यांना उद्याच्या उद्या त्यांचं पुढचं काम करता येईल ना? होय तर. दया, धैर्य माझा मुलगा आहे. तो जे बोलतो ना, तो ते करून दाखवतोच. सावीचा उद्या या घरातला शेवटचा दिवस असणार. एकदा का जमिनीची कागद आपल्या नावावर झाली की धैर्य स्वतः त्या सावीला या घरातनं हकलवून दे. आणि मग धैर्यांची बायको बनवून आणि मुजुमदारांची सून म्हणून ह्या घरचा उंबरठा ओलांडेल. आणि मग बाबा, माझ्यामध्ये आणि धैर्यांमध्ये दुसरं तिसरं कोणीच येणार नाही. पण त्याआधी आपल्याला एक काम करायचंय.
कसलं काम? आत्या थांबा, आत्या आत्या प्लीज, मला घराबाहेर नाही जायचं. आत्या आत्या प्लीज थांबा. आत्या 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 प्लीज, मला घराबाहेर नका काढू. आत्या प्लीज. शांत मला दया, आतापर्यंत तुझ्या मुलीला मी माझ्या मुलीसारखं सांभाळलं, तसंच वागवलं पण आता नाही. या सगळ्या जगापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं मला काही असेल ना, तर माझ्या मुलाचा संसार. आणि त्याच्या संसारात जर का कोणी विष कालवत असेल ना, तर ते मी नाही सहन करणार. मग ती माझ्या भावाची मुलगी असो किंवा माझ्या भावाला वाईट वाटो, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. दया, तुझ्या मुलीला घेऊन आत्ताच्या आत्ता इथनं चालू पड. आणि हो, यापुढे हिच्या लग्नाची जबाबदारी आता माझी नसेल. त्यापेक्षा महत्वाचं मला माझ्या सुनेचा मान, तिचं सुख, ह्या गोष्टी आहेत. दया, मी हात जोडते तुझ्या पुढे, घेऊन जा तिला आत्ताच्या आत्ता. आत्या काय बोलताय तुम्ही? असं नका ना करू, मला नाही जायचं या घरापासून लांब. धैर्य, धैर्य, तुम्ही तरी सांगा ना आत्यांना. काय सांगू, बरोबरच बोलते ती. मी आतापर्यंत इतक्या वेळा संधी दिली आहे तुम्हाला, प्रत्येक वेळी ती संधी तुम्ही तुमच्या वागण्यामुळे घालवली. आता जर तुम्हाला घरात ठेवलं तर ती चूक असेल फक्त. सावी, सावी, मी तुझी माफी मागता, मला माफ कर. पण प्लीज मला या घरापासून तोडू नकोस ग.